आपण सध्या आहोत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात. इथल्या विद्यार्थ्यांशी आपण गप्पा मारणार आहोत, विद्यापीठाबद्दल त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. मला सांग की तू विद्यापीठात का म्हणून आलास? विद्यापीठात ह्याच्यामुळे आलो कारण मला ॲग्रीला ॲडमिशन घ्यायचंच होतं आणि 4 विद्यापीठापैकी हे दापोलीचे कृषी विद्यापीठ एक चांगलं विद्यापीठ आहे. हे दापोली मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं आणि दापोलीला सराउंडिंग किंवा बीच वगैरे किंवा पर्यटन स्थळे पण मस्त आहेत. आणि दापोलीची एज्युकेशन, रिसर्च, ॲग्रिकल्चरमध्ये 4 महत्त्वाचे फॅक्टर आहेत: एज्युकेशन, रिसर्च, एक्सटेन्शन आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ, म्हणजे फार्मरमध्ये डिस्ट्रीब्यूट करणे माहिती मिळाली. त्या दृष्टीने कोकण कृषी विद्यापीठ एकदम मस्त आहे, त्यामुळे दापोलीसाठी मी प्रिफरन्स दिला. विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षा देण्यामध्ये कल जास्त असतो, जसं की JRF, ICARचे एक्झाम्स असतात किंवा MPSC, UPSC अशा एक्झाम्समध्ये प्रिपरेशन इथे खूप चांगल्या प्रकारे करता येतं. त्यासाठी मी इकडे. आणि तू शेतकरी कुटुंबातून आहेस का? हो, शेतकरी कुटुंबातून आहे. म्हणजे आमची घरी स्वतःची शेती पण आहे, ती पण डेव्हलप करायची. त्यासाठी आम्ही इथे जितकं ज्ञान गोळा करता येईल तितका आमचा जास्त प्रयत्न राहील. हे ज्ञान गोळा करण्यासाठी तुम्ही इथे आलेला, जेणेकरून तुमच्या शेतीला त्याचा उपयोग होईल. आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की विद्यापीठामध्ये जे संशोधन होतं ते लोकांपर्यंत जातं का? हां, ते लोकांपर्यंत आवश्यक पोचतं. लोकांना त्याचा भरपूर फायदा होण्यासाठी ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी कृषी विज्ञान केंद्र विद्यापीठाने चालू केलेली आहेत. त्यासाठी नवीन मासिके वगैरे महिन्याला प्रकाशित होतात विद्यापीठ. आपण बघतोय की ज्ञान मिळवण्यासाठी हे सगळे इथे आलेले आहेत. एक्सटेन्शनचं काम कसं चालतं, तर त्याबद्दल तुम्ही लोक समाधानी आहात? हा, एक्सटेन्शनचं काम शक्यतो आमच्या विद्यापीठामधून जे सर लोक आहेत ते एकदम व्यवस्थित करतात आणि जे म्हणजे महिन्याला किंवा आठवड्याला जे प्रोस्पेक्ट निघतात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी माहिती, रिसर्चबद्दल माहिती देतात ते. मला वाटतं तुम्ही लोक रावेमधून आलेला आहात, तर तिथल्या शेतकऱ्यांचे आम्हाला अनुभव सांगा. शेतकऱ्यांकडे तुम्ही जेव्हा जाता तेव्हा त्यांना विद्यापीठाबद्दल माहिती असते का? विद्यापीठांचं संशोधन त्यांच्यापर्यंत पोहोचत असतं का? हो, त्यांच्याकडे नक्कीच पोचत असतं, पण थोडीशी म्हणजे कमतरता भासते की अजून याच्यापेक्षा जास्त झालं पाहिजे. म्हणजे याच्यापेक्षा थोडंसं आणखी पुढे गेलं पाहिजे. तुला काय वाटतं? ॲक्च्युली शेतकरी हा कधी पण विद्यापीठाच्या एक स्टेप पुढंच असतो संशोधनाच्या बाबतीत, असा जर विचार केला तर. परंतु तो सायंटिफिकली पुढं नसतो, तो त्याच्या लेवलवरती पुढं असतो. आणि जे संशोधन जे होतं ते व्यवस्थित प्रकारे त्याचा शेतकऱ्यापर्यंत प्रसार केला जातो या विद्यापीठामार्फत. भरपूर प्रकारे म्हणजे कृषी माहिती केंद्र आहेत किंवा आम्ही जसं रावेला 6 महिने जसं आम्ही काम केलं त्या प्रकारे असे विविध प्रकारे शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. पण थोडासा एक गॅप राहिला जातो की शेतकऱ्यांचा थोडासा जो ड्रॉबॅक म्हणता येईल किंवा न्यूनगंड म्हणता येईल आपण, की थोडंसं सिस्टीमला कोलॅबोरेट होण्यामध्ये थोडीशी कमतरता राहते. सिस्टीमला तो मॅच होत नाही, मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी वेगवेगळ्या विद्यापीठामार्फत वेगवेगळे टूर्स वगैरे असतात शेतकऱ्यांसाठी. शेतीशाळा भरवल्या जातात. अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी स्पेशल असे कोणते प्रोग्राम्स वगैरे विद्यापीठाने राबवले पाहिजेत आणि ते राबवले जातात विद्यापीठामध्ये. इथल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की विद्यापीठाची कामगिरी ही चांगली आहे, फक्त गरज आहे शेतकऱ्यांनी एक पाऊल पुढे येण्याची आणि विद्यापीठाने त्यांना साथ देण्याची. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद कांबळेसह मुश्ताक खान, दापोली, भारत फॉर इंडिया.